नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर तुम्हाला टायटल बघून कळालंच असेल की नित्यसेवा म्हणजे काय. आता बऱ्याच जणींना माहिती आहे की नित्यसेवा म्हणजे काय, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाहीच आहे. पण ज्यांना माहिती नाही आहे, ज्यांना नित्यसेवा करण्याची खूप इच्छा आहे किंवा ज्यांना करण्याची गरज आहे, त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ शेअर करते आहे. नित्यसेवा म्हणजे काय, तर स्वामी समर्थ केंद्रामध्ये जे कोणी आतापर्यंत गेले नाहीत त्यांना माहिती नसेल. जे जातात, नेहमी जातात, ज्यांना सगळ्यांना माहिती आहे, जे करतात, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाहीच आहे. तर बघा, नित्यसेवा म्हणजे जे आपल्याला स्वामी समर्थ केंद्रामध्ये जे मिळतं, स्वामी चरित्र सारामृत हे पुस्तकाचं पारायण हे पूर्ण 1 ते 21 अध्याय, याच्यामध्ये 1 ते 21 अध्याय पूर्ण पारायण करणं, पूर्ण पाठ करणं म्हणजे एक पारायण. आता नित्यसेवा म्हणजे यातले फक्त 3 अध्याय रोज पठण करणं, रोज वाचन करणं. तर वाचन करण्यासाठी आपल्याला इतके छोटे छोटेसे अध्याय आहेत, तुम्ही बघू शकता. हा हे पहिला अध्याय चालू झालाय, ठीक आहे. आता हा इथं संपतोय पहिला अध्याय, त्याच्यानंतर दुसरा अध्याय इथं संपला. म्हणजे एक एक पानाचेच, म्हणजे पाठपोट जर पकडलं तर एक पान किंवा दीडच पान. इथून दुसरा अध्याय चालू झालाय, इथं संपलंय, इथं तिसरा आहे. मग असं 1.5 पानाचे अध्याय आहेत आणि एक अध्याय पठण करण्यासाठी 1 ते 1.5 मिनिटं लागतो. म्हणजे रोजचे 3 अध्याय पठण करण्यासाठी आपल्याला 5 ते 6 मिनिटं लागतात. जे कोणी हळू वाचत असतील त्यांना 6-7 मिनिटं लागतील, खूप झालं. आणि ज्यांना ज्यांना पाठ झालेला आहे वाचून वाचून, त्यांच्यासाठी 5 मिनिटं खूप झाले. आणि ज्यांना हे 3 अध्याय आहेत, 3 अध्याय पठण करणं आणि त्यासोबत 11 माळी जप, याला आपण म्हणतो नित्यसेवा. स्वामी समर्थांची नित्यसेवा केल्यानं काय होतं. आता स्वामींच्या मार्गामध्ये येणं किंवा स्वामी समर्थाच्या केंद्रामध्ये जाणं, आरती करणं ही स्वामींची इच्छा असते. स्वामींचं बोलावणं आल्याशिवाय आपण तिथपर्यंत जात नाही, हे पण तुम्हाला सांगते मी. जोपर्यंत आपल्याला स्वामी बोलवत नाही तोपर्यंत आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाही. मग काही ना काहीतरी कारणं येतात. आपण आरतीला असं निघायचं म्हटलं की काही ना काहीतरी अडचणी येतात की ज्याच्यामुळे आपण आरतीपर्यंत देखील जाऊ शकत नाही. मग अशा जेव्हा अडचणी येतात ना, तर त्याच अडचणी आपल्या दूर व्हाव्या म्हणून आपण स्वामींच्या मार्गामध्ये नेहमी राहावं. कारण आपण आरतीमध्ये देखील बघा, जी आरती आहे 10:30 वाजताची जी आपण आरती घेतो, त्या आरतीमध्ये आहे की इतके देई दीनदयाळा नचतव पद अंतरारे, म्हणजे तुझ्या पायापासून, तुझ्या चरणापासून आम्हाला कधीही वेगळं करू नको, एवढंच आमचं मागणं आहे. कारण की स्वामींच्या सेवेमध्ये येणं ही स्वामींची इच्छा असते, परंतु स्वामी सेवेमध्ये टिकून राहणं ही आपली इच्छा आहे. कारण की आपण काय करतो की आपलं एखादं काम जे झालं, तर आपण एखादं काम झालं तर आपण स्वामींना विसरून जातो, आपण सेवा करत नाही, आपण आरतीला जायचं सोडून देतो. तर असं न करता आपण जे काही अखंड नामस्मरण आहे, अखंड नामस्मरण म्हणजे चालता बोलता उठता बसता सकाळी संध्याकाळी झोपताना देवाचं नामस्मरण करणं, पाया पडणं. आपण जसं केंद्रात पाया पडतो तसं देखील संध्याकाळी देखील आपण दिवसभरातला जो काही सार आहे तो स्वामींजवळ सांगितला पाहिजे, कथन केला पाहिजे की आज दिवसभरामध्ये एवढं एवढं झालं स्वामी, असं झालं तसं झालं. जे काही आपण घरातल्या व्यक्तींना कुणालाही सांगतो ना, आपण ज्यांना आपल्या दुःखावरून काहीच फरक पडत नाही ना, अशा लोकांना देखील आपण रडू रडू सांगतो. मग जे लोक आपलं काम करतच नाहीत त्यांना सांगण्यापेक्षा मी म्हणते देवाजवळ सांगितलं तर तिथं आपल्या शंकांचं निरसन तरी होतं. तर त्याला आपण म्हणतो नित्यसेवा. नित्यसेवा म्हणजे जे आपण 3 अध्याय वाचतो, 3 अध्याय आणि 11 माळी जप. आता ठीक आहे, 11 माळी कोणाला जमत नसतील तर 1 माळ तरी जमेल. 1 माळ करायला फक्त 2 मिनिटं वेळ लागतो. 2 मिनिटामध्ये, आणि खूप काय फास्ट पण म्हणायची नाही, म्हणजे करतोय आपण ना तर ते चांगलं तरी केलं पाहिजे. मला असं वाटतं आपण उगाच फास्ट 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 श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ करण्यात अर्थ आहे का नाही. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हटलं पाहिजे. आपण केंद्रात एवढं फास्ट घेतो का जप? नाही ना. आपण घरी असताना इतकं फास्ट आपण आता म्हणजे हे काहीतरी होतं आपल्या डोक्यावरती दगड दिले अशा पद्धतीने केलं तर त्याला काय अर्थ आहे. आपण जे करतोय ते मनापासून तरी करावं ना, तर आपलं ते फळेल. नाहीतर उगीच काय, मला काय करायचंय म्हणून, मला कोणीतरी सांगितलंय, मला काहीतरी सेवा दिली केंद्रातून म्हणून मी करते, याला काही अर्थ नाहीये. तर याला म्हणतात नित्यसेवा. जी आपण मनापासून 3 अध्याय वाचतोय ते देखील मनापासून वाचले पाहिजे. त्या अध्यायांमध्ये काय आहे ती गोष्ट आपल्याला कळली पाहिजे. जे स्वामींच्या लीला आहेत, चरित्र म्हणजे जे स्वामींनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही घडलं ते सगळं त्या चरित्रामध्ये आलेलं आहे सार. आणि ते पण इतकं छोटंसं आहे. ह्याचं आधी मोठं होतं पुस्तक, आता किती छोटंसं केलेलं आहे. आणि ह्या छोट्याशा पुस्तकाला देखील वाचायला बरेच जण म्हणजे त्यांना वेळ मिळत नाही. तर आता हे स्वामी चरित्र सारांशचे 3 अध्याय आणि 11 माळी जप हे मनापासून करणं. मग आता 3 अध्याय जे आहे तुम्ही एका वेळेतच, मला वाटते 5-6 मिनिटं तर कोणाकडेही असतात, सकाळी लवकर उठून जरी केलं तरी पण होतं. आता मी पण जॉबला जाते, 9 वाजता सकाळी जाते, 9 तासाचा 10 तासाचा जॉब करते, 9 तासाचा पकडा, 9 तासाचा जॉब करते तरी देखील सकाळी उठून करते. म्हणजे कोणालाही कोणी करू शकतात.
म्हणजे असं नाहीये की आपण सकाळी सकाळी उठून उपाशीपोटीच केलं पाहिजे. स्वामींना सगळं माफ आहे. संध्याकाळी जेवण करून जरी केलात तुम्ही 2-3 वेळा खाऊन जरी संध्याकाळी जरी वाचला झोपायच्या आधी 12 वाजल्याच्या आधी ते सुद्धा त्या दिवशी मध्ये गृहीत धरलं जातं. म्हणजे आणि जर समजा अडचण आलीच, एखाद दिवशी आपलं झालंच नाही किंवा एखाद दिवशी खूपच काम आहे, कार्यक्रमच आहे, घरामध्ये कुठेतरी जायचंच आहे आपल्याला, पाहुणे चालेल, असं जर झालं तर दुसऱ्या दिवशी ते अध्याय वाचा. म्हणजे पहिले ती आधीच्या दिवशीची 3, दुसऱ्या दिवशीची 3, एवढं सोपं आहे. आणि जर तुम्हाला संकल्पयुक्त पारायण करायचं असेल, आता संकल्पयुक्त म्हणजे काय, तर आपल्या हातावरती पाणी घ्यायचं आहे, थोडंसं पाणी घेऊन त्याच्यामध्ये अक्षता टाकायच्या आहेत, थोडंसं एक फूल टाकायचे, हळद कुंकू अक्षता व्हायच्यात आपल्या हातामध्ये, ते ठेवायचं. डाव्या हातानं पळीभर पाणी घेऊन एक हातात पाणी घेऊन त्याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि म्हणायचे की मी माझं हे काम आहे स्वामी, आणि मी तुमची हे स्वामी चरित्र सारामृताची पारायणाची जो संकल्प आहे तो मी 5 पारायण करते, 7 पारायण करते, 9 पारायण करते, 11 करते. फार ज्यांना करायची इच्छा आहे त्यांनी 21 करा, 51 करा, 108 करा, जेवढी तुम्हाला करण्याची इच्छा आहे तेवढी. पण आपल्याला जेवढं झेपतं तेवढंच बोलावं. म्हणून मी म्हणते की तुम्ही 5 म्हणा, 7 म्हणा, तुम्हाला अनुभव वाटला तर तुम्ही परत करा, ठीक आहे. तर जे तुम्हाला संकल्प करायचा आहे तो संकल्प बोलायचा आणि ते पाणी सोडून द्यायचं. तिथून सुरुवात करायची तुमच्या पहिल्या अध्यायाला. आता हे पारायण जे आहे गुरुचरित्र सारामृतचं, जर का तुम्ही संकल्पयुक्त करणार असाल तर ते गुरुवारपासून कधी पण चालू करावं, म्हणजे गुरुवारीच त्याची सुरुवात करावी. आदल्या दिवशी बुधवारी किंवा मंगळवारी तुम्हाला शक्य असेल, बुधवारी शक्य झालं नाही तर मंगळवारी किंवा बुधवारी आदल्या दिवशी आपल्याला आपल्या स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये जाऊन नारळ, खडीसाखर, 2 अगरबत्ती ठेवून यायचे आहेत आणि तिथं पाया पडून आपल्याला तो संकल्प सांगायचा आहे की मी उद्यापासून हे पारायण करते आहे, तर हे पारायण माझं पूर्ण निर्विघ्नपणे पार पडू देत, निर्विघ्नपणे पार पडू देत असं म्हणून पाया पडून, नाक घासून आपण ज्या पद्धतीने केंद्रात पाया पडतो त्या पद्धतीने पाया पडून वापस घरी यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशीपासून सुरुवात करायची आहे. आता सुरुवातीला आपल्याला स्वामी स्तवन घ्यायचं आहे, जे की ह्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे. स्वामी स्तवन कधी पण आपण कधी पण आपण जे सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला गणपतीचं नामस्मरण करायचं असतं. म्हणजे गणपती अथर्वशीर्ष तुम्ही वाचू शकता किंवा गणपती स्तोत्र जे आहे गणपती स्तोत्र वाचू शकता आणि त्याच्यानंतर स्वामी स्तवन घेऊन आपल्याला ह्या सेवेला सुरुवात करायची आहे. आता संकल्पयुक्त जर करायची असेल तुम्हाला एका जागेवरच म्हणजेच देवघरातच समोरच बसून करावी लागेल जर तुम्ही संकल्पयुक्त करणार असाल तर. आणि संकल्पयुक्त जर करणार नसाल तर तुम्ही कुठेही ट्रॅव्हलमध्ये तुम्ही समजा बसने जाताय किंवा ट्रेननं जाताय किंवा आणखीन कसं, तर तुम्ही जे काही जाताय ट्रॅव्हलिंगमध्ये देखील तुम्ही वाचू शकता नित्यसेवा, त्याला माफ आहे. जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये जातात तिथं तुम्हाला वेळ मिळत असेल, तुम्हाला घरात कदाचित वेळ मिळाला नाही एका दिवशी, तर तुम्ही तिथे देखील करू शकता. मीही तसंच करते. तर ज्या दिवशी मला घरी होत नाही एखाद दिवशी, त्या दिवशी मी तेच पुस्तक सोबत घेऊन स्वामी समर्थ सारामृतचं, तिथं स्वामी चरित्र सारामृतचं कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर मी तिथं वाचन करत असते. आणि जप तुम्ही संध्याकाळी आल्यानंतर देखील करू शकता. सकाळी जमलं सकाळी करा किंवा संध्याकाळी जमलं संध्याकाळी करा, किंवा असंही काही नाही एक अध्याय तुम्ही सकाळी वाचला, सुरुवात केली, समजा गुरुवारच्या दिवशी तुम्हाला उशीर झाला, करायचं होतं, ठरवलं होतं, तर सकाळी एक अध्याय वाचला आणि जप घेतला नाही घेतला किंवा नामस्मरण करत करत स्वयंपाक करत करत देखील जप तुम्ही करू शकता. पण तो तुम्ही 11 मध्ये धरू नका. 11 करण्यासाठी तुम्ही सेपरेट 11च करा आणि शक्य असेल तर 11 करा, नसेल तर मी म्हणते 1 तरी करा. तर त्याच्यानंतर तुम्ही दुसरे 2 अध्याय जे आहेत घरी आल्याच्या नंतर वाचू शकता किंवा तिथं जागा बदलली तरी चालतं, कॉलेजमध्ये किंवा ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर देखील वाचू शकता. अशा पद्धतीने हे स्वामी समर्थ चरित्र सारामृताचं हे पठण, हे नित्यसेवा हे अशा पद्धतीने केली जाते. ज्या घरीच असतात त्या तर कधी पण करू शकता. फक्त 12 ते 12:30च्या कालावधीमध्ये आपल्याला दुपारी वाचायचं नाहीये स्वामी चरित्र सारामृत. बाकी सगळ्या अडचणी, समजा काही अडचण आली मध्येच तुमचं पारायण चालू असताना सुतक पडलं किंवा आणखीन काही अडचण आली तर ते दिवस स्किप करून पुन्हा तुम्ही कंटिन्यू करू शकता, तुमचं पारायण संपवू शकता. आता 7 दिवसांचं 7 पारायण करायचे असतील तर तुम्हाला रोज पूर्ण एक पुस्तक, म्हणजे रोज पूर्ण 1 ते 21 अध्यायांपर्यंतचं एक पारायण जे आहे एका दिवशी पूर्ण करायचे. असं 7 दिवसांचं तुम्ही 7 दिवस करायचं आहे. सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता, कोणत्याही वेळेनुसार. आणि हे जर तुम्ही संकल्पयुक्त करत असाल तर एकासनी, म्हणजे एकदा बसल्यानंतर 1 तासभरात हे पारायण होतं पूर्ण. 1 तास किंवा सव्वा तास, ठीक आहे, सव्वा तासामध्ये पूर्ण होतं पुस्तक, म्हणजे पूर्ण 1 ते 21 अध्याय पूर्ण होतात आणि पूर्ण पारायण होतं. तर एकासनी करायचं आहे आपल्याला. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा 1 तास बसून पूर्ण पारायण करायचं. 15 मिनिटामध्ये 11 माळी जप होतो, 11 माळी जप करायचं आहे आणि हे आपलं एक पारायण, म्हणजे एक पारायण पूर्ण झालं. असे 7 पारायण तुम्ही जर संकल्प करत असाल तर अशा पद्धतीने करायचे आहेत. 7 दिवस 7 पारायण, म्हणजे अशा पद्धतीने आपण नित्यसेवा करू शकतो. तर नित्यसेवा असेल तर आपण कधी वाचू शकतो हे तुम्हाला सांगितलं मी. पारायण असेल तर तुम्हाला त्या ठराविक वेळेला किंवा एकाच वेळेला बसून, म्हणजे पूर्ण पारायण 1 ते 21 अध्याय अशा पद्धतीने करायचं आहे. त्याला आपण म्हणतो की पूर्ण पारायण, संकल्पयुक्त पारायण.
तर अशा पद्धतीने नित्यसेवाचं आणि संकल्पयुक्त पारायणासाठीचं कसं असतं नियोजन किंवा कसं करायचं असतं हे मला तुम्हाला सांगायचं होतं, ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी. तर मला वाटतं की मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं सांगितली असतील. आणि हे जे आपण नित्यसेवा करतो आहे, नित्यसेवेमध्ये आपण बाहेरचं कोणाचं खाल्लं तरी पण चालतं, असं काही नाही आहे, परान्न घ्यायचं नाही वगैरे. फक्त आपण गायत्री मंत्र म्हणायचा एकदा आणि घ्यायचं आहे. मग बाहेरचं जरी शिजवलेलं असेल तरी पण ते पवित्रच असतं, अन्न असतं, ते वाईट कधीच नसतं. तर बाहेरचं देखील खाल्लं तरी पण चालतं. संकल्पयुक्त करत असाल तर जसं आपण दुर्गा सप्तशती पारायण करतो संकल्पयुक्त, त्यावेळेला आपल्याला बाहेरचं खाल्लेलं जमत नाही. तर त्या पद्धतीने तुमची इच्छा असेल तर तुम्ही हे पाळू शकता. जर झालंच नाही तर ठीक आहे, बाहेरचं जरी खाल्लं तरी चालेल. फक्त तुम्हाला गायत्री मंत्र एकदा म्हणायचं आहे, 3 वेळा म्हणायचं आहे ज्यांना शक्य असेल, आणि ते ग्रहण करायचं आहे. तर अशा पद्धतीने संकल्पयुक्त पारायण कसं करायचं, स्वामी चरित्र सारामृताचं आणि नित्यसेवा कशी करायची हे तुम्हाला मी सांगितले. तर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.